तब्बल 25 कोटीचा गुन्हा या साबळे पाटलांवरती दाखल करण्यात आला। एका 14 वर्षाच्या मुलीला फसवून फूस लावून चुकीचं वाईट कृत्य करण्याच्या उद्देशाने पळवून नेलं, अशा संदर्भातला तो गुन्हा FIR दाखल करण्यात आलेला आहे। वकील चुकून मॅनेज झाला तर यांचं आयुष्य बर्बाद होणार आहे, तर निश्चितपणे त्यांना अटक सुद्धा होऊ शकते। ते पुन्हा एकदा व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचं धाडसच करणार नाहीत। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्या व्यक्तीला जर आपण सपोर्ट करू शकलो नाही तर कदाचित मला वाटतंय या देशामध्ये व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचं धाडस कोणी करणार नाही। रविराज साबळे पाटील हे त्या व्यक्तीचं नाव आहे। ती व्यक्ती बोलते ते सगळंच योग्य आहे का? ती व्यक्ती ज्या पद्धतीने बोलते ते रास्त आहे का? आणि खरंच त्या व्यक्तीविरोधात जे काही 55 कोटीचे आज गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, नुकसान भरपाई त्याच्याकडे मागण्यात आलेली आहे, अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलेला आहे, तो रास्त आहे का? आणि बावनकुळेंकडून ज्या नोटिसा गेल्या त्याबद्दल नेमकं त्यांचं मत काय आहे, एकंदर घटना काय घडतात याच्यावरती आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ बनवत असताना कदाचित मला असं वाटतंय की भविष्यात हा विषय आम्ही हाताळला म्हणून आमच्याही चॅनलवर स्ट्राईक येते की काय, हा चर्चेचा मुद्दा आहे। परंतु आपण हा व्हिडिओ एका लिमिट्सपर्यंत राहून बनवण्याचा प्रयत्न करूयात। कोणालाही कुठलेही अपशब्द आपल्याकडून जाणार नाही त्याची काळजी घेऊन आपण हा व्हिडिओ बनवूयात, कारण साबळे पाटलांसारखं धाडस हे चॅनलच्या बाबतीत आपण करू शकत नाही, ही वास्तविकता आहे। कारण उद्या जर चॅनल उडालं तर असे विषय पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार नाहीत। अर्निंगचा विचार आम्ही कधी करत नाही, कारण फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोहोचवायचा असेल तर बोललं पाहिजे, म्हणून चॅनल गरजेचं आहे। नवीन चॅनल काढून ते बोलणं शक्य नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर साबळे पाटलांनी परवा एक व्हिडिओ केला, म्हणजे साधारण 4-5 दिवसांपूर्वी, आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की बऱ्याचदा त्यांनी खुळखुळे असा शब्दाचा उल्लेख केला, परंतु त्यांनी फोटो जो वापरला तो सध्याचे महसूल मंत्री असणाऱ्या बावनकुळेंचा फोटो वापरला। आणि त्यात त्यांनी सांगितलं की 1147 एकर बावनकुळेंनी जी जमीन आहे ती त्यांच्या नावावरती दिसते, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्या नावावरती दिसते। त्याचा 7-12 त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं की ही अकृशल जमीन आहे, म्हणजे NA प्लॉटिंग्सच्या पद्धतीची जमीन आहे जी शेकडो कोटींची जमीन असू शकते। आणि त्यामुळं आज तितकी संपत्ती महसूल मंत्र्यांकडे आली कशी, हा प्रश्न त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला। आणि तेवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊनही त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला त्यांनी व्हिडिओ केला त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये सगळे जे काही आपण बघतो 7-12 वगैरे तपासण्याचे ज्या काही वेबसाईट्स असतील त्या वेबसाईट्सच बंद झालेल्या आहेत किंवा बंद केल्या गेल्या आहेत, अशा पद्धतीची त्यांनी त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणी केली होती। आणि त्यामुळं महसूल मंत्री बावनकुळे यांच्या वकिलांमार्फत या साबळेंना, रविराज साबळेंना नोटीस पाठवण्यात आली। आणि त्या नोटिसीमध्ये पहिल्या नोटिसीच्या माध्यमातून तब्बल 25 कोटीचा गुन्हा या साबळे पाटलांवरती दाखल करण्यात आला। आणि त्याचबरोबर आणखीन 4 ते 5 व्यक्तींवरती ही नुकसान भरपाई असेल, अब्रू नुकसानीचा असेल दावा हा या बावनकुळेंच्या वकिलांकडून टाकण्यात आलेला आहे। हा कितपत योग्य अयोग्य याच्यावरती आपण पुढे जाणार आहोतच। मात्र त्याच्या पुढे जाऊन साबळे पाटील थांबले नाहीत, तर त्यांनी पुन्हा आणखीन एक व्हिडिओ जाहीर केला, रिलीज केला। आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक FIRची कॉपी दाखवली। त्या FIRच्या कॉपीमध्ये त्यांनी काय दाखवलं तर अगदी एका 14 वर्षाच्या मुलीला फसवून फूस लावून चुकीचं वाईट कृत्य करण्याच्या उद्देशाने पळवून नेलं, अशा संदर्भातला तो गुन्हा FIR दाखल करण्यात आलेला आहे। आणि तो कोणावरती दाखल करण्यात आला तर त्यात सुद्धा ते असं म्हटले की खुळखुळेंवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिथं तर त्यांनी स्पष्ट असं काही नाव घेतलेलं नाही आहे कोणाचं। आणि त्यामुळं त्या संदर्भात त्यांनी विश्लेषण करताना सांगितलं की 14 वर्षाची ती मुलगी कोण होती, त्यांनी नाव सांगितलं नाही, मात्र त्यांनी असं सांगितलं की पुढं जाऊन लग्न झालं वगैरे 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 आणि केस दाबण्यात आली, अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यावरती केला। मात्र त्यानंतर पुन्हा एक 30 कोटीची नोटीस या साबळे पाटलांकडे गेलेली आहे। आणि या रविराज साबळेंना 30 कोटीच्या नोटिसीमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनताय त्यामुळं एखाद्या व्यक्तीची अब्रू नुकसानी होऊ शकते, त्याचबरोबर त्यांच्याशी विनयभंगाच्या संदर्भातला सुद्धा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला, अशा संदर्भातला सुद्धा व्हिडिओ असेल। अशा 2-3 गोष्टी त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा प्रकर्षात आणल्या आणि सांगितलं की एक नाही तर 2, पहिली 25 नंतर 30 अशी तब्बल 55 कोटी रुपयाच्या नोटिसा आज त्यांच्या विरोधात आलेली आहेत। ती नुकसान भरपाई त्यांच्याकडं मागितली जाते। आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी वकिलांशी सुद्धा चर्चा करतानाचा व्हिडिओ पब्लिश केला। आणि त्याच्यामध्ये सुद्धा वकील सुद्धा हेच सांगतायत की आम्ही आमच्या अशिलाची बाजू धरून ठेवणार, तुम्ही जर खरे असाल तर कोर्टात सिद्ध होईल।
मला तर याच्यावरती स्वतःचं एक मत म्हणून मांडणी इथून पुढच्या काळामध्ये करायची आहे. खरं तर ह्या सगळ्या घटना बघत असताना साबळे पाटील काय फक्त बावनकुळेंच्या बाबतीत असेल किंवा इतर लोकांच्या बाबतीत असेल असं नाही, असे अनेक विषय त्यांनी आजपर्यंत हाताळले, ज्याच्यामध्ये फडणवीस असतील, बावनकुळे असतील, राणे असतील किंवा इतरसुद्धा सत्तेत असणारे सत्तेबाहेर असणारे अनेक लोकांच्या अनेक गोष्टींवरती ते सातत्यानं प्रकर्षानं बोलत असतात. हे बोलत असताना भाषा ही संविधानिक वापरली जाते की नाही याच्यावरती थोडक्यात आपण एक प्रश्नचिन्ह वापरला, कारण काही वेळेला एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की माझी अब्रू नुकसानी होते म्हणून ते दावा ठोकत असतील. आता जर ह्या विशेष गोष्टीमध्ये जर बघितलं तर त्यांच्या वकिलांचं म्हणणं काय येतं आहे, तर ते म्हणतायत की तुम्ही काही ठिकाणी फोटोज वापरले, काही ठिकाणी नाव वापरलं आणि काही ठिकाणी त्यांचे मीम्स वापरले. म्हणजे थोडक्यात काय, बावनकुळेंची दिसणारी एखादा मीम्स तयार केला आणि तो वापरला आणि त्यामुळं डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही आमच्या आशिलाला बदनाम करण्याचं काम करताय आणि म्हणून त्या संदर्भातली आम्ही नोटीस पाठवलेली आहे. आता साबळे पाटलांना ह्याची जाणीव किती आहे नाही आहे माहीत नाही, त्यांच्याकडे कोर्टात लढण्याची तयारी असणारी बॅकअप टीम किती आहे नाही आहे माहीत नाही, परंतु तुमच्यासारखी माझ्यासारखी जनता आहे म्हणून कदाचित ते धाडस करत असतील. परंतु हे धाडस किती अंगलट येणार आहे हे बघावं लागेल. कारण काय होतंय, कुठलीही गोष्ट ज्यावेळेला एखादा वकील नोटीस पाठवतो त्यावेळेला त्या नोटिसीला प्रत्युत्तर देणं कायदेशीर गरजेचं असतं. त्यांनी ते प्रत्युत्तर दिलं तर उत्तम, मात्र ते जरी नाही दिलं तर ते परत कोर्टामध्ये केस दाखल करणार. कोर्टात केस केल्यानंतर साबळे पाटलांना स्वतःचा वकील द्यावा लागणार. स्वतःचा वकील देत असताना तो तितक्या ताकदीचा वकील त्यांच्याकडे हवा. वकील मॅनेज होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. वकील चुकून मॅनेज झाला तर यांचं आयुष्य बर्बाद होणार आहे. त्याचबरोबर या नोटिसी पाठवत असताना मेटाला त्यांनी आणखीन रिक्वेस्ट दिलेली आहे की या साबळे पाटलांचं अकाउंट बंद करून टाकण्यात यावं, बंद करून त्याच्यावरती अशा पद्धतीचा चुकीचा कंटेंट येतोय वगैरे वगैरे अपीलही केलेली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचं अकाउंट उडलं तर तुम्ही शॉक व्हायची गरज नाही, कारण हे होऊ शकतं. त्यांना अटक होऊ शकते का, तर निश्चितच कोर्टानं जर तशा पद्धतीची कारवाई केली आणि जर ते खरंच दोषी त्याच्यामध्ये दिसत असतील तर निश्चितपणे त्यांना अटकसुद्धा होऊ शकते. मग आता कोर्ट योग्य न्याय देईलच याच्यावरती आज तुम्हाला मला किती 100% विश्वास आहे. आजही लोकशाहीत आपण राहतोय, त्यामुळे आपण न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून आहोत. लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपण न्यायव्यवस्थेकडे बघतोय. पण जर तिथं न्याय मिळू शकला नाही तर मात्र त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा. भविष्यात ते तुम्हाला मला बोलतानाच दिसले नाहीत तर नेमकं आपण काय करायचं. एक साबळे पाटील अटक झाले तर मीडियावरती बोलणारे हजारो असे लोक असतील, ते पुन्हा एकदा व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचं धाडसच करणार नाहीत. मग खरंच सोशल मीडियावरती मध्यंतरीच्या काळामध्ये काही गाईडलाईन्स घालायच्या, लिमिटेशन्स घालायच्या. कोणी जर कॉन्ट्रोवर्शियल व्यवस्थेविरुद्ध बोलत असेल तर अकाउंट्स बंद करायचे, या संदर्भातले कायदे होत आहेत की काय, अशा संदर्भातली परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि मग अशाने आपल्या देशामध्ये मीडियाचा, ज्या मीडियाला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होईल का असा प्रश्न निर्माण होतोय. साबळे पाटलांचं जे धाडस आहे, ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, काही गोष्टी त्यातल्या कायद्याला धरून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या असू शकतात. मात्र एखादी गोष्ट जरी त्याच्यातली सापडली की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतोय तर मात्र त्यांना नुकसान भरपाई असेल किंवा कधीकधी अटकेच्या संदर्भातली कारवाई असेल अशी होऊ शकते, हे नाकारता येत नाही. आणि विशेष म्हणजे हे जे काही रविराज साबळे पाटील आहेत ते कुठल्याही पक्षाची सुद्धा साथ घेत नाही आहेत. म्हणजे ते भाजपच्या विरोधात बोलतात याचा अर्थ असा नाही आहे की ते काँग्रेसचा कुठंतरी पाठराखण करतात आणि काँग्रेसची साथ घेतात. ते सगळ्याच्या सगळ्या सत्ताधारी असू देत, सगळे राजकीय नेते असू देत, जे भ्रष्ट वागतात त्या सगळ्यांनाच धारेवरती धरण्याचं काम करत आहेत. त्यामुळे कुठलाही पक्ष, कुठलाही नेता स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत उभा राहायचा संबंधच येत नाही. त्यामुळे सध्या साबळे पाटील फक्त आणि फक्त त्यांच्या व्ह्युअर्सच्या, या जनतेच्या जीवावरती धाडस करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित व्ह्युअर्स कमी पडले, जर कदाचित साबळे पाटीलांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला, जर कदाचित ही जनता साबळे पाटलांविरुद्ध सोबत तेवढ्या ताकदीनं उभी राहू शकली नाही तर मात्र एक आवाज जो जनतेसाठी उभा होतोय तो कायमचा थांबील, किंबहुना इथली व्यवस्था तो थांबवण्याचा प्रयत्न करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हल्लीच झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच ज्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार तुम्हाला मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं. आज तोच आवाज आपला हिरावून घेतला जात असेल तर विचार व्हायला हवा. जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणण्याचं धाडस नेहमीच चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवलेलं आहे. कुठलंही चुकीचं कोणाबद्दल बोलण्यापेक्षा जे बरोबर आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न नेहमीच आम्ही चॅनलच्या माध्यमातून करतो. त्यामुळे निश्चितच तुम्हाला काय वाटतं, साबळे पाटील बरोबर आहेत का, त्या ज्या धाडसानं बोलत आहेत ते योग्य आहे का, त्यांना अडचणीत यावं लागेल का, की जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.